जुन्या मेकअपची पद्धत पहा. आई उठायची, काय करायची आई? आंघोळ केल्यानंतर एक मेन लावायची असं कपाळाला, कुंकू लावायची त्याच्यावर. असं कुठेतरी भिंतीत एखादा आरशाचा तुकडा खोचलेला असायचा, त्या फक्त कपाळ दिसायचं त्यात. ती अशी खाली पाहायची, पदराचं टोक घ्यायची, जिभेमध्ये बुडवायची आणि असं गोल वर्तुळ करायची, ठसठशीत कुंकू. एवढाच मेकअप. गोंदायचे, हाताला गोंधन करायचे. का गोंदायचे? मोबाईल नव्हते, फोन नव्हते. जत्रेत मुलगा हरवला, मुलगी हरवली, सापडायची खूण काय? त्याच्या हातावर गोंदलंय, त्याच्या दंडावर गोंदलंय, म्हणून गोंदायचे. आता गोंदण्याला नवीन काय म्हणतात? टॅटू. आणि आता इतके टॅटू काढतात, घरच्यांना वाटतं हरवलेला बरा, हा पुन्हा सापडूच नाही. हे चांगलं होतं, एवढं भेसूर कसं काय झालं बघ ते. म्हणून जरा जुन्या परंपरा पाळा, जुन्या संस्कृती पाळा, जुने संस्कार पाळा आणि वडील आपले शिक्षक जे सांगतात ते ऐका. नाही तर आम्ही नवीन पिढीच्या आहोत, तुमचं काय खरं नाही असं म्हणण्यात काहीही मजा नाही. जुन्या काळी आमच्या समाजाची जी घडी होती ती घडी असल्यामुळं हा समाज टिकलेला आहे. म्हणून त्या परंपरा, ती संस्कृती, ते संस्कार आपण जर पुढं पाळायचे असतील तर आपण मोबाईल बरोबरच खूप पुस्तकं वाचले पाहिजे, मोबाईलमधल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करताना आपली संस्कृती बिघडेल असं अजिबात वागायला नको.